बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलेला आहे ते जय बजरंग कारिवली टीमला. आणि कारिवली टीमच्या कॅप्टनला यश नाईकला जेव्हा विचारलं तेव्हा तो सुद्धा म्हटलं त्याने की आम्हाला सुद्धा बॅटिंगच करायची होती. तर दोन्ही टीमच्या मनाप्रमाणे झालेला आहे टॉस. मात्र बघूया मॅच कोणत्या दिशेने जाईल, कोणती टीम जिंकेल. दोन्ही टीम मजबूत आहेत, दोन्ही भिवंडीच्या टीम आहेत आणि ज्या वेळेस या दोन टीममध्ये मॅच होते ना त्यावेळेस एक चांगली मॅच प्रेक्षकांच्या नजरेस येते. रितेश धुमाल बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला दिसतोय. स्वतः कॅप्टन पहिलाच ओव्हर घेऊन येतोय. रितेश धुमालचा जर आपण विचार केला तर भिवंडी सिटी ओपनमध्ये चॅलेंज टीममध्ये खेळताना आपल्याला दिसतोय आणि आपल्या गावातील टीममध्ये सुद्धा चांगली कामगिरी आत्तापर्यंत रितेश धुमालने केलेली आहे. स्ट्राईक एंडला बॅटर आपण बघतो प्रतीक नाईक, अक्षय पाटील. नॉन स्ट्राईक एंडला अक्षय पाटील मागच्या मॅचमध्ये धुवाधार बॅटिंग केली होती, तो नॉन स्ट्राईक एंडला दिसतोय. पहिला बॉल रितेश ओव्हर द विकेट आपटून टाकलाय. बघितलं बाउन्स भरपूर आहे या विकेटवर. वाईटचा इशारा पंचांचा होतोय. पहिलाच बॉल 1 फॉर दी ओव्हरचा सुद्धा इशारा केला जातोय. पहिला बाउन्सर झालेला आहे या ओव्हरचा. एक्स्ट्राने खातं खोललं जाते ते जय बजरंग कारिवली टीमचं. सुरुवात एक्स्ट्राने झालेली आहे. मोठ्या रनअपनी बॉलिंग करतोय रितेश धुमाल. 30 सर्कलच्या बाहेरून रनअप घेताना दिसतो आपल्याला रितेश. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर प्रतीक नाईकसाठी. पूल करायचं होतं यावेळेला, चुकतं फलंदाज. अपील झालेली आहे कॉट बॅनची. मात्र बघितलं पंच सहमत नव्हतं कारण बॅट आणि बॉलचा कुठल्या प्रकारचा संपर्क नव्हता. गती अतिशय चांगली आहे. हाफ ट्रॅकर लेंथ बॉल जरी टाकला तरी सुद्धा त्याची गती चांगली आहे, बाउन्स चांगला मिळतोय. त्याच्या गोलंदाजीमध्ये रितेश अप्रतिम गोलंदाजी सुरुवात केलेली आहे रितेश धुमाळ यांनी. पुन्हा रितेश धुमाळ आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. प्रतीक नाईक बेस्ट वर्सेस बेस्ट असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल सोडून दिला होता. ह्या वेळेला बघितला आपण विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जातो. असं जज केले की हा बॉल वाईड जाईल की आणखीन बाउन्स जाईल. चांगली डिलिव्हरी टाकतोय, चांगली गोलंदाजी करताना दिसतोय गोलंदाज रितेश धुमाळ. लगातार 2 डॉट बॉल टाकताना दिसतो रितेश. चांगलं कमबॅक केलं रितेशने. पहिला बॉल वाईड टाकल्यानंतर पुढील बॉल सरळ बॅटने खेळला जातोय. मिड ऑफचा फिल्डर आहे, डिरेक्ट हिट. ओ माय गॉड, नसीब चांगलं होतं प्रतीक नाईकचं. या ठिकाणी डिरेक्ट हिट झालं असतं तर नक्कीच विकेट जाण्याची दाट शक्यता होती. मात्र वाचतोय, एक जीवनदान मिळते असं सांगायला वावगं ठरणार नाही ते प्रतीकला. आज प्रतीक आपण बघितलं थोडंसं स्ट्रगल करताना दिसतो. या विकेटवर भरपूर फलंदाजांनी चांगली बॅटिंग केली आणि ही बॅटिंग विकेट आहे आणि या बॅटिंग विकेटवर थोडंसं स्ट्रगल करताना दिसला. पहिल्या मॅचमध्ये सुद्धा 3 बॉलमध्ये फक्त 1 धाव. या मॅचमध्ये सुद्धा आपण बघतो 3 बॉलमध्ये 1 वर बॅटिंग करताना दिसतो. नॉट आउट प्रतीक नाईक. मात्र अक्षयने खरोखर लाजवाब कमालीची बारी खेळली होती मागच्या मॅचमध्ये. तोच सध्या दिसतो आपल्याला स्ट्राईक एंडवर. आपटून टाकला. या वेळेला नो बॉलचा इशारा पंचांचा. हा दुसरा बाउन्सर होता आणि एक आणखीन अतिरिक्त रन आणि फ्री हिट असेल पुढील बॉलवर. काही काल होता ज्या काळामध्ये वेस्ट इंडिजचे बॉलर, आफ्रिकन बॉलर भरपूर बाउन्सर टाकायचे. त्यानंतर हा नियम वन डे क्रिकेटमध्ये आणला की एका ओव्हरमध्ये फक्त एकच बाउन्सर तुम्हाला असेल, दुसरा बाउन्सर नो असेल. रितेश पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. ॲलन डोनाल्ड्स हा सुद्धा जबरदस्त बाउन्सर टाकण्यामध्ये माहीर गोलंदाज होता, आफ्रिकन बॉलर. पूल केलाय, पॉवरफुल नाहीये हा शॉट. फिल्डर येतो बॉल खाली. फ्री हिटचा फायदा मिळतोय या ठिकाणी. थ्रो सुद्धा ओव्हर झाला होता. मात्र या ठिकाणी फक्त आणि फक्त एकच रन पूर्ण केली जाते. 1 ने टीमचा टोटल जाऊन पोहोचेल स्कोरबोर्डवर 4 रन आणि आपलं खातं ओपन करतोय फलंदाज अक्षय पाटील. रितेश बॉलर एक चांगला बॉलर आहे, टप्पा अचूक आहे. रितेशची गोलंदाजीमध्ये वेग सुद्धा चांगला आहे. थांबून ठेवलेला आहे, कुठल्या प्रकारचा मोठा फटका आत्तापर्यंत आलेला नाही, मुभा दिलेला नाही. रितेश धुमाळने मोठा फटका खेळण्याची ही खासियत आहे. मात्र यावेळेस प्रतीक स्ट्राईक एंडवर. ओ बॉल जाईल का? यस, निघून जाईल बॉल. फाईन लेगच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार.
बॉलला आणि बीट केलं फाईन लेगच्या फिल्डरला आणि अशा प्रकारे बॉल निघून गेला सरळ बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. विश नेटवर्कवर अतिशय चांगलं क्लीन अँड नीट टेलिकास्ट दाखवलं जाते. अतिशय चांगलं टेलिकास्ट, दोन अँगलमध्ये ही स्पर्धा दाखवली जाते. स्कोर जाऊन पोहोचतोय 8 वर. अंतिम बॉल शेष. ओ फोर्सिंग शॉट, जबरदस्त फटका, लॉंग ऑफच्या बाहेर जाईल बॉल. 6 रनसाठी षटकार. दोन बॉलवर चांगले फटके आणि आजच्या दिवसामध्ये आपण बघितले हे 2 चांगले फटके प्रथमच आपण प्रतीकच्या बॅट मधून पाहिलेले आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 वर. अतिशय चांगलं स्टार्ट म्हणू शकतो आपण. सुरुवातीला पहिल्या 4 जय बजरंग कारिवली टीमचे फलंदाज पहिल्या 3ऱ्या क्लासिकल फटका पाहिला आपण. त्यानंतर एक ताकदवर फटका पाहिला प्रतीक नाईकच्या बॅटमधून. लॉंग ऑफला सरळ पाठवून दिलं होतं बॉलला षटकारासाठी आणि टीमचं टोटल पाठवलेलं आहे 14 वर. हे टोटल एक चांगलं टोटल म्हणू शकतो. याच प्रकारे बॅटिंग जर झाली तर जवळ आपण म्हणू शकतो 55 ते 60 पर्यंत जाऊ शकेल. प्रोजेक्टचा स्कोर जर आपण पाहिला तर 55 ते 60 होऊ शकेल याप्रमाणे बॅटिंग जर केली तर. आणि तेवढा रन यायला पाहिजे कारण समोरची सुद्धा टीम मजबूत टीम आहे. समोरच्या टीममध्ये सुद्धा स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. तर 55-60 धावा एक चांगली धावसंख्या म्हणू शकतोय. मोहिल येतोय बॉलिंगसाठी. मोहिलने मागच्या मॅचमध्ये बॅटिंग अप्रतिम केली होती. मॅन ऑफ द मॅच राहिला होता मोहिल. तोच मोहिल यावेळेस आपण बघतोय बॉलिंगसाठी आलेला आहे. स्ट्राईक एंडला आहे अक्षय पाटील. मोहिलचा पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने अक्षयसाठी. ओ फुल लेनचा बॉल यावेळेस टर्न करायचा होता ऑन साईडला. बॅकआउट ऑफ द स्कोअर लेगला बॉल जातो. 1 रन कंप्लीट. 2चा कॉल आहे आणि 3 फिल्डर त्या ठिकाणी आले होते मात्र सिंगलचं डबलमध्ये कन्वर्ट केलं. आखो इशारा केला आणि लगेच 2 धावा कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरने. या 2ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 16 रन्स. 16 विदाउट लॉस. जमेची बाजू अशी आहे की कुठलाही विकेट गेलेला नाही आहे. दोन्ही मजबूत खेळाडू, दोन्ही चांगले बॅटर आहेत. जय बजरंग कारिवली टीममध्ये सुद्धा चांगली स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. 8 ते 9 क्रमांकापर्यंत चांगली बॅटिंग करू शकणारे फलंदाज आहेत. हो यावेळेस हवा तसं बॅटच्या पट्ट्यात आले नाही. बॉल फाईन लेगला जातोय. 1 रन कंप्लीट. बॅकअप होतो चांगलं. 1च रनवर समाधान मानावं लागेल. 1 रनने टीमचं स्कोर जाऊन पोहोचेल स्कोरबोर्डवर 17 रन्स. 17 विदाउट लॉस. पंचावन्न तर 60 पर्यंत जाण्याचा प्रयत्न जरूर केला जातो. समोर ओपन जिम आहे, लहान मुलं आहे त्या जिमवर नक्कीच एक्सरसाइज करताना दिसतात आपल्याला. ओ फ्लिक केलाय पायाच्या समोरून. काय शॉट आहे प्रतीकचा, मात्र तेवढी ताकद चुकली नव्हती या फटक्यामध्ये. बॅकआउट ऑफ द स्कोअरला फिल्डर चांगली फिल्डिंग करतो. फक्त 1 रन मिळते. स्कोर जाईल 18 वर. जॉली स्पोर्ट कामतघर टीम ही सुद्धा एक चांगली टीम आहे. मात्र अक्षय जोगलेकर मामू आज दिसत नाही टीममध्ये. तो सुद्धा एक चांगला खेळाडू आहे. पुढे येऊन खेळाय मात्र सरळ फिल्डरला शोधलं यावेळेला. चांगली फिल्डिंग करतोय डीप स्कोअर लेगचा फिल्डर ओम पाटील, सन ऑफ अमोल पाटील. 1 रन या ठिकाणी कंप्लीट होते. 1 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोअरबोर्डवर 18 रन. आणि मोहिलने सुद्धा 19 रन झालेले आहेत. मोहिलने सुद्धा चांगली बॉलिंग आत्तापर्यंत केलेली आहे. पहिल्या 4 बॉलमध्ये कुठल्या प्रकारचा मोठा फटका खेळून दिलेला नाही आहे. 2 बॉल शेष. ओ ह्या वेळेला सोडून दिला बॉल. आणखीन रनआउटची संधी आहे. विकेट जाण्याची दाट शक्यता. काही आवश्यकता नव्हती या ठिकाणी रन घेण्याची. रन घेण्याचा प्रयत्न केला आणि अक्षय पाटील सारखा एक चांगला फलंदाज रनआउटच्या रूपाने बाद होतो. पहिला गडी बाद.
यस, पालघर जिल्ह्याला सध्या नाव आहे पोमन बॉईज. ही स्पर्धा आपण बघतोय. आपटून टाकण्याचा प्रयत्न, हाफ ट्रॅकर बॉल, पुन्हा एकदा वाईटचा इशारा पंचांचा. आणखीन एक एक्स्ट्रा रन, स्कोर जाईल 21 वर 21 रन्स. 34 वर्षाची ही परंपरा कायम ठेवलेली आहे पोमन बॉईज पोमन टीमने. आणि मागील काही वर्षामध्ये मी सुद्धा त्या स्पर्धेचा हिस्सा राहिलेला आहो. ओव्हर द विकेट. ओ, चांगला फटका आहे, गॅपमध्ये सुद्धा खेळलाय. नो चान्स फॉर द फिल्डर. फाईन लेगच्या दिशेने बॉल फरार होईल. 4 रनसाठी चौकार. टाकले होते, त्यानंतर एक चौकार येतो प्रतीकच्या बॅटमधून आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते 26 वर 25 वर जाऊन पोहोचतोय. 25 लॉस ऑफ 1 विकेट. चांगला फटका होता हा प्रतीक नाईकच्या बॅटमधून. मोहिल पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. अंतिम बॉल शेष मोहिलच्या या षटकातला. राईट डाऊन द विकेट. ओहो हो, व्हॉट अ कनेक्शन. जबरदस्त फटका, बॉलला पाठवलंय मिड विकेटच्या बाहेर. प्रतीक नाईकने सरळ 6 रनसाठी षटकार. ट्रॅकर बॉल नव्हता, हा शॉट बनवला. प्रतीकची ही खासियत आहे आणि प्रॉपर कनेक्शन. ताकद चांगली झोकली आहे फटक्यामध्ये आणि मिड विकेटच्या बाहेर बॉलला फेकून दिलाय. 6 रनसाठी षटकार. टीमचं टोटल जाऊन पोहोचते 2 षटकाच्या समाप्तीनंतर 31 रन. 31. मांडी श्री सूर्यकांत भगत यांचं आगमन झालेलं आहे. हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. एक ग्रँड एंट्री झालेली आहे. नुकतंच आपण बघितलं सूर्यकांत भगत अँड कंपनी यांनी ही परंपरा चालू केली होती 34 वर्षा अगोदर आणि ती कायम ठेवलेली आहे. जतीन देवलेकर, त्याच्यानंतर आपण बघितलं सागर, त्यानंतर सचिन असतील, नितीन असतील आणि इतर सर्व सदस्य त्यांनी ती परंपरा कायम ठेवलेली आहे. ओ, व्हॉट अ शॉट. आणखीन एक जबरदस्त फटका. यावेळेस स्क्वेअर लेगच्या बाहेर बॉल जाईल आणि हा फटका येतो जतीनच्या बॅटमधून. षटकार. आणखीन एक चांगला फटका जतीनच्या बॅटमधून. गॅपमध्ये आहे का? यस, नो. यावेळेस बघितलं आपण थोडीशी मिस फिल्डिंग आणि बॉल निघून जातोय बाउंड्रीच्या बाहेर. डीप एक्स्ट्रा कव्हरला. 4 रनसाठी चौकार. बॅटमधून टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 41 रन्स. चांगली धावसंख्या आता आलेली आहे जय बजरंग कारिवली टीमची. काय स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे, कुठल्याही प्रकारचा प्रेशर नाही आहे. एखादा फलंदाज बाद झाल्यानंतर प्रत्येक फलंदाजाकडे ॲबिलिटी आहे मोठी फटकेबाजी खेळण्याची आणि ते फटके खेळताना दिसतात ते फलंदाज. ओ, बिमर असावा असं वाटतोय. यस, पंचांचा सुद्धा इशारा आहे बिमरचा. आणि 1 रन सुद्धा कंप्लीट. 1+1 2 रन नक्कीच ॲड होतील टीमच्या खात्यामध्ये. 1 रन जाईल जतीनच्या नावावर, एक एक्स्ट्राच्या नावावर आणि एकूण 2 रन ॲड होतील ते टीमच्या खात्यामध्ये. टीमचं टोटल जाईल 43 वर
43, लॉस ऑफ 1 विकेट. चांगलं टोटल आपण म्हणू शकतो. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. नक्कीच 60 पर्यंत जाऊ शकतील यावेळेला कारिवली टीम. फ्रीडचा हा फटका होता. यावेळेस बघितलं आपण फाईन लेगच्या दिशेने बॉल जातोय. 1 रन कंप्लीट. दुसऱ्याचा कॉल यस नो करता करता शेवटला वेट कॉल दिला जातोय. थोडीशी घातक ठरू शकली असती ही दुसरी धाव. विकेट जाण्याची दाट शक्यता होती. 1 रन मिळते. 44 वर जाऊन पोहोचतो स्कोर 44. पहिल्या 3 बॉलमध्ये ओम पाटील थोडासा महागडा ठरलेला आहे. कारण ओम पाटीलवर अटॅक चढवलेला होता तो म्हणजे जतीन पाटीलने. तब्बल आतापर्यंत 3 बॉलमध्ये 12 रन खर्च करतोय ओम पाटील. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर क्रॉस पॅटेज शॉट केला जातो. यावेळेला चुकतो फलंदाज. जातो हा डॉट बॉल. 2 बॉल अद्याप विशेष असतील या षटकातले. विशाल नाईक यांना राजेश सर हे 2 अंपायर या मॅचसाठी आहेत. यानंतर आणखीन एक मॅच असेल आजच्या दिवसातली. फ्लिक केले बॉलला. लॉंग लेगच्या दिशेने बॉल जातोय. फिल्डर त्या ठिकाणी तो चांगली फिल्डिंग करतोय. मात्र 2 रनसाठी रोखू शकत नाही बॅटरला. 2 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 46 रन्स. अंतिम एक बॉल शेष या तिसऱ्या षटकातला. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये मोहिलने 17 खर्च केलेत. आणि या षटकामध्ये सुद्धा आपण बघितलं तर आत्तापर्यंत ओमने तब्बल 5 बॉलमध्ये खर्च केलेले आहेत 15 रन्स. अंतिम एक बॉल अद्याप शेष आहे. म्हणजे 14-15 रन्स आलेलेच आहेत प्रत्येक ओव्हरमध्ये. वाईट यॉर्कर. मात्र वाईटचा इशारा पंचांचा. जास्त बाहेर केलं या बॉलला. DRSची व्यवस्था नाही आहे हे लक्षात घ्यायचं आहे. 2 अँगलने ही स्पर्धा दाखवली जाते. DRS फक्त रिव्ह्यूची मागणी आमच्या अंपायर्स क्रुशियल मुवमेंटमध्ये घेऊ शकतील रनआउटसाठी किंवा बिमरसाठी किंवा कदाचित बाउन्सर वाईड असेल त्यावेळेस सुद्धा घेऊ शकतील. पण कुठल्याच टीमला रिव्ह्यू घेता येणार नाही याची नोंद घ्यायची आहे. जर आपण तारेला बॉल लागल्यानंतर धावून काढायचे रन हे लक्षात घ्यायचं आहे. फुलटॉस बॉल आणि पुरेपूर समाचार. बॉलला पाठवले सरळ वेबी डाईसच्या बाहेर. आयवा कॅच घेतलेला आहे तो देवेंद्र भोसकरने. आणि देवेंद्र भोसकरनेच आयवा कॅचची सुरुवात केली होती. मला वाटते 50 रुपये त्यावेळेस होतं पारितोषिक. ओव्हरची होती समाप्ती. आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर जय बजरंग कारिवली टीमचा स्कोर झालेला आहे स्कोर बोर्डवर 53 रन्स. हाफ सेंचुरी पूर्ण झालेली आहे जय बजरंग कारिवली टीमची. योगेश भगत यांचं सुद्धा आगमन होताना दिसतंय. मास्टरचे खेळाडू आहेत. वेलकम योगेश. योगेशचे सुपुत्र सकाळपासून उपस्थित आहेत. प्रणित भगत. योगेश भगतचं सुद्धा आगमन झालं. आपलं हार्दिक स्वागत आहे. टीम मीटिंग जास्त घेऊ नका. वेळ जास्त वाया घालवू नका. यानंतर आणखीन एक मॅच बाकी असेल. 4:30 वाजलेले आहेत. 5 वाजेपर्यंत हा सामना संपला तर 5 वाजता जर अंतिम सामना चालू झाला तर 4 षटकांचा सामना तो सुद्धा होईल. पुढील सामन्यासाठी पोहोचले साई स्पोर्ट खारबाव. मात्र या मॅचमधून जी टीम जिंकेल ती लढेल साई स्पोर्ट खारबाव टीमच्या जोडीला. 8 टीमने आज पार्टिसिपेट केलं होतं. उद्याच्या टीम कोणत्या असतील पोमन बॉयज. पोमन आयोजित ही स्पर्धा आपण बघतोय. पोमन बॉयज ट्रॉफी 34वं वर्ष आहे आणि लांब लचक चालणार ही स्पर्धा. कामांमध्ये ही एक स्पर्धा ज्या स्पर्धेमध्ये कंपल्सरी चेसिंगचा नियम नसतो. या स्पर्धेमध्ये जर टाय झाली तर सुपर ओव्हरचा मॅच खेळला जातोय. बॉलिंग ट्रॅकवर आदित्य म्हात्रे येतोय. माने यावेळेला 1 रन ह्या ठिकाणी कंप्लीट केले जाते. वाईटचा सुद्धा इशारा. 1+1 2 रन्स येतात वाईटच्या रुपयाने. आणि 2 ने टीमचा स्कोर जाईल 55 वर 55. आदित्य माली आलेला आहे.
आदित्य माळी बॉलिंगसाठी आले आहे. पहिलाच बॉल एक्स्ट्रा टाकतोय आदित्य माळी. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओहो हवेत बॉल आहे. लॉंग ऑफचा फिल्डर येतो बॉल खाली. निकेत अतिशय चांगला कॅच. विकेट या ठिकाणी जाईल. फलंदाज होईल बाद. सर्वात सिनियर खेळाडू आहे पप्या खारीक. आणि उद्याचे जे सामने असतील आपण एक लक्ष त्याच्यावर सुद्धा देणार आहोत. आपल्या स्क्रीनवर सुद्धा दाखवलं जाईल उद्याचे कुठले सामने असतील. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा आदित्य माळी. ओ या वेळेला बाउन्सर होता. वाईटचा इशारा होईल पंचांचा. जास्त बाउन्सर झाला. आज बघितलं या विकेटवर बाउन्सरच्या रूपाने वाईट बॉल जास्त गेलेले आहेत. एक आणखीन रन ॲड होईल. स्कोर जाईल 56 वर 56. एक विकेट जरूर गेलेला आहे आदित्यच्या नावावर. मात्र 2 वाईड आत्तापर्यंत टाकलेले आहेत आदित्यने. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर पप्यासाठी. ओ चांगला फटका आहे आणि बॉलला पाठवले सरळ लॉंग ऑनच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. ताकदवर फटका. काय जबरदस्त शॉट फोर्स केलं होतं या बॉलला आणि सरळ पाठवलंय लॉंगॉनच्या बाहेर पप्या खारीकने षटकारासाठी. स्कोर जाऊन पोहोचतोय 62 रन 62. लॉस ऑफ 2 विकेट. 4थ्या क्रमांकावर बॅटिंगसाठी आले. षटकाराने आपलं खातं ओपन करतोय पप्या खारीक. पुन्हा एकदा आदित्य बॉलिंग ट्रॅकवर. आणखीन चांगला फटका आहे. स्क्वेअर लेगला फिल्डर समोर येतोय. बॉलला अडवला जातोय. प्रयत्न अतिशय चांगला आहे फिल्डरचा. 2 रन्स मात्र पूर्ण करतात दोन्ही बॅटर. तिसऱ्याचा प्रयत्न आहे मात्र यस्नो करता वेट कॉल शेवटला येतो आणि फक्त 2 रनवर समाधान मानतात दोन्ही बॅटर. आणि या 2ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय 64 वर 64. हे चांगलं टोटल 60 पर्यंत यायला पाहिजे कारण स्कोर होताना दिसतो या विकेटवर या ग्राउंडवर 60 पार झालेले आहेत. उर्वरित आणखीन 3 बॉल शेष असतील आणि या 3 बॉलमध्ये जेवढे रन्स येतील तेवढे ॲडव्हान्टेज ते कारिवलीच्या गोलंदाजांना मिळेल. ओ हवेत बॉल आहे. कॅचची शक्यता आहे. फिल्डर बॉल खाली येतोय. अतिशय चांगला कॅच डीप मिड विकेटला घेतोय निहार आणि अशा प्रकारे विकेट जाईल ती पप्या खारीक याची. हा तिसरा फलंदाज बाद होतोय कारिवली टीमचा. होता एक षटकार ठोकला होता तोच कॅप्टन पुन्हा एकदा येताना दिसतोय बॅटिंगसाठी. 2 बॉल शेष आहेत. इव्हेंटफुल ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. या ओव्हरमध्ये वाईट पडले विकेट गेले. षटकाराला दुहेरी धाव सुद्धा आपल्याला पाहायला मिळालेली आहे. 2 बॉल शेष आणि बॉल चेक करेल त्या वेळेला. गुड शॉटचे बॉल आहेत. गुड शॉटचे बॉलवर गुड शॉट आज भरपूर आपल्याला पाहायला मिळाला. आज भरपूर स्कोर होताना दिसलाय. इंडिव्हिज्युअल स्कोअरमध्ये जर बघितलं तर अक्षय पाटील कारिवलीचाच फलंदाज ज्यांनी 40 धावा बनवलेल्या आहेत. हा सर्वात वैयक्तिक धावसंख्येचा सर्वोच्च उंचांक आहे. 2 बॉल शेष. स्कोर आहे स्कोरबोर्डवर 64 रन. बघूया 2 मध्ये आणखीन किती रन्स जुळतील या टीमच्या खात्यामध्ये. आदित्य माळी पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर.
फटका तर चांगला आहे, गॅपमध्ये सुद्धा आहे का, मात्र आणला जातोय. धावायचे रन, आपण धावायचे आहेत. कुठल्या प्रकारचा डेड बॉल नसेल. 2 रन ह्या ठिकाणी कंप्लीट केले जातात. आणि काय फटका होता, जबरदस्त रॉकेट शॉट होता, मात्र सरळ निशाणा साधला तो इलेक्ट्रिक पोलचा, नाहीतर हा चौकार जरूर असू शकला असता. मात्र पुढच्या वर्षामध्ये हे पोल तुम्हाला दिसणार नाही आहेत. पुढच्या वर्षी विकेटसुद्धा थोडीशी वेगळी असेल, कारण प्रत्येक वर्षामध्ये काहीतरी वेगळं या ग्राउंडवर तुम्हाला पाहायला मिळते. यंदाच्या वर्षामध्ये हे श्री छत्रपती संभाजी महाराज VIP डाईस आपल्याला पाहायला मिळालं. पुढच्या वर्षी आणखीन काहीतरी पाहायला मिळेल पोमन बॉईज पोमन ट्रॉफीमध्ये. आदित्य पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर, राईट आर्म ओव्हर द विकेटने, लास्ट बॉल टू गो. हवेत बॉल आहे, कॅचची शक्यता. पुन्हा एकदा निहार, बॉल खाली येतो डीप मिड विकेटला. ओ माय गॉड, की यावेळेस कॅच सुटतोय निहारच्या हातातून. थोडा फ्लंबल होतो. 3 रन्स कंप्लीट आहेत. चौथ्याचा सुद्धा प्रयत्न आणि रनआउटची संधी या ठिकाणी. विकेट जाईल. यश नाईक याचे अशा प्रकारे 3 रन जुळतात टीमच्या खात्यामध्ये आणि 3 रनने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 69 रन. आणि 70 रनचं एक मोठं टार्गेट, एक चांगलं टार्गेट सेट केलेलं आहे ते जय बजरंग कारिवली टीमने जॉली स्पोर्ट कामतघर टीम समोर. नक्कीच हे टार्गेट एक चांगलं टार्गेट आपण म्हणू शकू. 24 मध्ये 70 हे स्क्रीनवर दाखवले जाते. अतिशय चांगलं टेलिकास्ट विश नेटवर्कच्या माध्यमातून यूट्यूबवर आपण बघतोय. आणि आजचा हा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसामध्ये चांगलं टेलिकास्ट, चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. 3 आमचे अंपायर आहेत, राजेश सर, त्यानंतर विशाल नाईक सर अँड मोंटी घोडेकर सर, हे तिने अंपायरिंग, चांगली अंपायरिंग. त्यानंतर समालोचन मध्ये आपण बघितलं तर माझ्या जोडीला तुषार यांनी सुद्धा चांगलं समालोचन केले. आमचे स्कोरर आपण बघतोय, जे मॅन्युअल स्कोरर आहेत गुरुदेव यांची चांगली स्कोरिंग आणि विश नेटवर अतिशय चांगलं टेलिकास्ट दाखवलं जाते. DJ धीरू यांनी सुद्धा चांगलं मनोरंजन, चांगलं संगीतमय वातावरण या परिसरामध्ये केलेलं आहे. 34 वर्षाची ही परंपरा कामांमध्ये 2 स्पर्धा जे भरपूर वर्षापासून कायम आहेत, ज्यामध्ये पोमन बॉईज पोमनची ही ट्रॉफी म्हटली जाते. 34 वर्ष. आणि आणखीन एक बघितलं तर जवळजवळ यंगस्टर ट्रॉफी, या ट्रॉफीचं सुद्धा यंदाचं वर्षाचं मला वाटते 40 की 41 वर्ष असेल. ही जी परंपरा आहे, सूर्यकांत भगत, त्याच्यानंतर मला वाटते विवेक भोसकर आणि त्यांची पूर्ण जी टीम होती त्यांनी चालू केली होती. ते सूर्यकांत भगत आपण बघतो आपल्या मुख्य मंचावर VIP डाईसवर उपस्थित आहेत. आणि त्यांची ही परंपरा ही मला वाटते 3री पिढी असेल त्यांनी कायम ठेवलेली आहे. 70चं एक मोठं टार्गेट ठेवलेलं आहे, एक चांगलं टार्गेट सेट केलेलं आहे. दोन्ही टीममध्ये चांगली स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. मात्र हे 70चं टार्गेट कसं चेस करेल याचं धावतं वर्णन करण्यासाठी मायक्रोफोनवर येतील तुषार सोनावणे. थँक्यू. पुन्हा एकदा वेलकम बॅक सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. लक्ष आता मात्र एक मोठं ठेवले. पहिला बॅटिंग झाली मैदानाच्या आतमध्ये जे बजरंग कारिवली टीमची आणि कारिवली संघाचा उल्लेख सकाळ सत्र केला. हा संघ ज्या ज्या वेळेला या परिसरामध्ये येतो त्या त्यावेळेला त्यांच्या नावाची दहशत ही सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त कामगिरी. पहिल्या डावात एकूण जर पाहिले गेले तर टोटली धावसंख्या बनले 69 करायच्या. 70 धावा आघाडी जोडी मैदानाच्या दाखल झाल्या. गेल्या मॅचचा हिरो एका बाजूला जर पाहिजे मोहिल यांना आपण बघतायत आणि त्याला साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले मिस्टर निहार. पहा मोहिलने गेल्या मॅचमध्ये जी कामगिरी केली याही मॅचमध्ये तशा पद्धतीची कामगिरी करायची आहे. परंतु प्रतिस्पर्धी संघ एक बलाढ्य संघ आहे. जॉली स्पोर्ट कामतघर या संघाला आपण नेहमीच पाहतो चांगले खेळाडू त्यामध्ये पाहायला मिळतात. जास्तीत जास्त यंग टॅलेंट आणि यंग टॅलेंट हे सातत्याने या संघामध्ये खेळत असताना पाहायला मिळते. पण दुसऱ्या बाजूवर पाहिलं गेलं तर कारिवली हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. एक बलाढ्य संघ भिवंडी परिसरातील उल्लेख गदिसिंग केला. 70 धाव्यांचा पाठलाग 24 बॉलमध्ये अवघ्या
कशा प्रकारचा केला जाईल पाहणं महत्त्वाचं राहील. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, सर्व आयोजकांचं, सर्व मान्यवरांचं, सर्व खेळाडूंचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पोमन आयोजित पोमन बॉईज चषक 2026च्या माध्यमातून या पहिल्या दिवसामध्ये जोडले गेलेले प्रेक्षक वर्ग त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. विश नेटवर्कच्या माध्यमातून जे श्रोते यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही मॅच पाहत आहेत त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. विश नेटवर्कने अफलातून काम या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून केले गेले. पहिला दिवस आणि चांगली व्ह्यूवरशिप आजच्या दिवसामध्ये जरूर पाहायला मिळाली विश नेटवर्कच्या माध्यमातून. मात्र सुरुवात 24 चेंडू आणि 70 धावेचं आव्हान. पहिल्या मॅचमध्ये जर पाहिले गेले तर पंकज म्हात्रे प्रतिस्पर्धी संघावरती हवी ठरले होते. पंकजने पहिल्या मॅचमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये विकेट देखील प्राप्त केली होती. कमीत कमी धावा या गोलंदाज खर्च केला होता. आता तोच गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आला आहे. 17.50च्या रिक्वायर्ड रनरेटने ही धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल. गेम इज ऑन, मॅच इज ऑन. दोन्ही मला दिवस शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. पहिला बॉल बॉलिंग ट्रॅकवरती. बॉलर तयार. पहिला बॉल ऑफस्टिकच्या बाहेरचा. राजेश सरांचा इशारा येतो. येस, इट इज व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात या ठिकाणी धाव ॲड केली जाते. पहिला बॉल आणि त्या पहिल्याच बॉलमध्ये जर पाहिले गेलं तर खातं ओपन झाले. टीम जॉली स्पोर्ट कामतगर या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये बघतायत. निहार आहे स्ट्राईक एंडवरती. पुढचा बॉल इथे चांगला बॉल आहे. चांगला बॉल आहे. बीट झाले आहेत. अगदी मागचा पाय वाकवत असताना पुढच्या पायावरती बॅलन्स करून खेळण्याचा प्रयत्न होता. इथे तशा पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पडल्यानंतर उचलडी घेणारा बॉल होता. बॅटचं स्विंग खालून आला. बॉल वरून निघून गेला. विकेट किपरच्या हातामध्ये इथे डॉट बॉल पाहायला मिळतोय. कमबॅक केलं. पहिला बॉल वाईट. त्यानंतर इथे डॉट बॉल आलाय. एका बॉलच्या समाप्तीनंतर एक ही धावसंख्या धावफटकावरती लागले गेले. या पुढचा बॉल प्रहार केलाय. शॉर्ट बॉलवरती आक्रमण. जैसी गेन वैसी नसीहत. चेंडू सीमारेच्या पलीकडे 6 धावांसाठी. इट्स आउट ऑफ दी पार्क. सात धावा फटकावरती लागल्या गेल्या आहेत. 7 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. काय पलटवार करतायत. ज्याप्रमाणे टिट फॉर टॅट जसं तसं उत्तर ठोसास ठोसा या ठिकाणी दाखवला जातोय. कौतुक करावं लागेल बॅटर मिस्टर निहारचं. पुढचा बॉल. या पुढचा बॉल आणखीन एक फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत. बॉल निघून जाईल थेट सीमारेचे पार. मोजून मापून तोलून मारलाय. कडक मारलाय निहारच्या बॅटमधून. आणखीन एक षटका. दुसरा षटकार आपला पाहायला मिळतो. हवी ठरलाय बॅटर आतापर्यंत निहार. त्यानंतर डॉट षटकार. संपूर्ण स्पर्धेमध्ये तेवढेच चांगले जर पाहिले तर संघ देखील पाहायला मिळाले या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. 4 ओव्हरची मॅच आहे. पहिल्या ओव्हर पॉवर प्लेचा आहे. पॉवर प्ले षटकार आम्हाला जास्त धावा घ्यायच्या आहेत हेच उद्देशाने निहार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. सलगचा तिसरा षटकार. फलंदाज निहारच्या बॅटमधून 6 धावा. संख्या करू शकतो. आमच्याकडे देखील कॅलिबर आहे. पोटेन्शियल आहे. क्रिकेटचं एक अनुभव आहे आणि तेच मैदानाच्या आतमध्ये दर्शवत असताना बॅटर आपल्याला पाहायला मिळतात मिस्टर निहार. सलगच्या 3 बॉलवरती 3 षटकार त्या बॅटमधून पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती. ती म्हणजेच 19च्या घरामध्ये 19 रन्स ऑन स्कोर कार्ड लागले गेले. षटक क्रमांक पहिलं पाहायला मिळते. लागोपाठच्या 3 बॉलवरती 3 आक्रमण केलेत. 4 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय.
कोलवटपायचा बॉल या ठिकाणी ड्राईव्ह केला ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहेत मिडॉनला. थर्ड सर्कलच्या आतमध्ये बॉल अडवलं जाईल, फिकी होईल. तत्पूर्वी जर पाहिजे तर या बॉलवरती एक सिंगल प्राप्त होईल. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती 20. हा बॉल फार निर्णायक राहील. ज्या सरासरीने चालायचं होतं ती तर सरासरी गाठलेली आहे टीम मैदानाच्या आतमध्ये जॉली स्पोर्ट कामतगर टीमला. कारभावच्या विपक्षात कुठला संघ खेळेल ही प्रतीक्षा प्रत्येक प्रेक्षकांना लागले. थोड्याच वेळात त्याचा निकाल येईल. एका बाजूला कारिवली, दुसऱ्या बाजूला पाहिलं गेलं तर कामतगर. या दोन टीमला आपण बघतायत मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा अंतिम बॉल 5 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. 20 धावा धावफटकावरती लागल्यात. पहिला बॉल फेस करत असताना षटकातील शेवटचा बॉल आणि इथे मोहिलने खेळला डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाठलाग करत असताना अगदी पाहिजे तर 70 धावेंचा 20 धावा बनवल्यात. येणारे 18 बॉलमध्ये करायचे आहेत 50 धावा. ही मॅच जिंकण्यासाठी जॉली स्पोर्ट कामतगर या संघाला 18 चेंडू 50 धावा. स्पर्धा आपण बघत आहोत. चांगल्या चॅम्पियन ट्रॉफीच्या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. कौतुक करावं लागेल आयोजन समितीचं, ज्याप्रमाणे आयोजन नियोजन करून दाखवले अफलातूनरित्या. आज या रंगमंचाचं देखील उद्घाटन झालं. अगदी जर पाहिलं गेलं तर चांगलं नाव दिलं गेलं आणि त्यानंतर जर पाहिलं गेलं तर रिबिन कापून या संपूर्ण जर पाहिलं गेलं तर उद्घाटन केलं गेलं. तिथून खिलपट्टीचं उद्घाटन झालं. एका दिवसात जर पाहिलं तर 2 कामं होत गेली. एका बाजूला क्रिकेटची मॅच, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर आपल्या गावासाठी विकसित असलेले रंगमंच आपल्या जरूर पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा धावफटकावरती लागल्या आहेत. आता षटक क्रमांक 2 मध्ये या टीमचे एक बेस्ट ऑलराऊंडर अर्थातच गोलंदाज प्रतीक नाईक. पहिला बॉल हवेत खेळलाय. फटका मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक पोस्ट आहेत लॉंग ऑफचे. वा काय झेल टिपलाय. क्षेत्ररक्षक होते या टीमचे कॅप्टन. अर्थातच जर पाहिलं गेलं तर मिस्टर यश नाईकने टिपला झेल. मैदानाच्या आतमध्ये पहिला धक्का लागतोय जॉली स्पोर्ट कामतगर टीमला. मिस्टर निहारला परतावं लागतंय. डगआउटची विकेट. वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अगदी जर पाहिलं गेलं तर कारवार टीमच्या 12 मॅन त्यांनी चांगली माहिती पोहोचवली. आमचे जे काही बाउंड्री खिलाडी आहेत जतीन असतील, त्यानंतर जर पाहिलं गेलं तर लॉंग ऑफला विशाल असतील, त्यानंतर जर पाहिलं तर आपण यशला आपण पाहिलं कॅच घेत असताना तिथे जर पाहिलं गेलं तर स्क्वेअर ऑफ द विकेट विवेक नाईक यांना आपण बघताय. प्रत्येक खेळाडू आमचे चांगले कॅचेस घेतात आणि खरंच ही कॅच थोडी डिफिकल्ट होती. कट केलाय बॅकफूट पंच. बॅकफूटला गेले. कट करत असताना बॉलला पाठवलंय बॅकफूट पॉइंटला थेट सीमारेच्या पलीकडे. 4 धावांसाठी आलेला हा दर्जेदार चौकार. बॉल आणि पहिल्या बॉलवरती यशने चौकार ठोकलाय. यापूर्वी पाहिले आपण जरूर यशने कॅच घेतली, परंतु यश आता न्यू बॅटर मैदानाच्या एंटर झाले. त्याने चौकार ठोकलाय. या 4 धावेच्या माध्यमातून धावसंख्या 24.
या पुढचा बॉल ऑन ड्राईव्ह पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला म्हणतोय. मनगटाचा पुरेपूर वापर केला. डीप मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. वेगाने बॉलपर्यंत पोहोचतील या बॉलपर्यंत आणि जवळपास जर पाहिले गेले तर कंप्लीट केली तर मैदानाच्या आतमध्ये एक धावेच्या माध्यमातून संघाच्या धावसंख्येत भर पडल्या. धावसंख्येचा पोहोचतो धाव फटकावरती 25च्या घरामध्ये. लक्ष मोठं आहे. त्याच धावांचा पाठलाग करत असताना कुठेतरी जर पाहिले गेले तर विकेटला ठेवून आता मात्र मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांना गोलंदाजांच्या विरोधात धावा करायच्या आहेत. परंतु गोलंदाज देखील सांगतात आमच्या विरोधात धावा करणं थोडंसं कठीण आहे. आतापर्यंत या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर चौकार, त्यानंतर सिंगल. 3 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. धावा फटकावरती लागल्या. 25च्या घरामध्ये षटक क्रमांक दुसऱ्या सेकंडला आपण बघतायत. पुन्हा एकदा प्रतीक नाईक तयार झालेत. मोहिलसाठी या पुढचा बॉल हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला. व्यवस्थित बॅटच्या रडारमध्ये येऊ शकला नाही आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक वेगाने धावत आहेत बॉलपर्यंत. पुन्हा एकदा एक सिंगल धाव. एक धावेने जास्त तर काही फरक पडणार नाही आहे. प्रतिस्पर्धी संघ जर पाहिलं तर कारोली टीमवरती जर षटकार चौकार आले तरच गोलंदाजावरती प्रेशर दिसून येईल. आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी बिदरमणे या षटकामध्ये प्रतीक नाईकची पाहायला मिळते. ॲज अ बॅटर म्हणून प्रतीक नाईकने पहिल्या डावात जर पाहिले गेले तर 9 बॉलमध्ये 23 धावा केल्यात. एक चांगली जमीची बाजू. दुसऱ्या डावात जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी. आतापर्यंत 4 बॉलमध्ये त्याने 6 धावा खर्च केल्यात. त्यामध्ये एक विकेट त्याने प्राप्त केले. बॅट चेंज केले. पाहूयात आता मात्र जी बॅट घेतले त्या बॅटमधून मोठे मोठे फटके षटकार पाहायला मिळतील का. यानंतर देखील एक 4 ओव्हरची मॅच आपल्याला महत्त्वपूर्ण पाहायला मिळेल. टॉप क्वालिफायसाठी ती मॅच असणार आहे. आपटून टाकण्याचा प्रयत्न. जशी बॅट चेंज केली तसं या बॉलला पाठवले सीमारेषेच्या पलीकडे. शॉर्ट बॉलचा वापर केले. पुल बॉल मैदानाच्या बाहेर गुल आलाय षटकार. मनपूर्वक हार्दिक स्वागत. षटकार लागलाय. षटकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 32 झाले. लक्ष होतं 70चं 32 बनले गेले आहेत. क्या बात आहे. सुपर. 38 धावांचं लक्ष इथून देखील बाकी असेल. पुढचा बॉल. ओहो, यावेळेला बॅटची इनसाइड एज. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग स्टॉपला, परंतु बॉल थांबणार नाहीये. तिथे शेवटच्या क्षणाला बॉल सीमारेषे पार. 4 धावांसाठी आलाय दर्जेदार चौकार. थँक्यू टू से 2 षटकांचा गेले कंप्लीट झाला. 2 षटकामध्ये तर मित्रमंडळीने टीम जॉली स्पोर्ट कामतगिरा टीमने अर्धा पल्ला तर पार केलेला आहे. अर्ध्याहून जास्त पल्ला. कारण की धावा फटकावरती लागले आहेत 36. 12 बॉलमध्ये तुम्हाला इथून 34 करायचे आहेत. मॅच रफ अँड टफ स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एखादं षटक मोमेंटम जर देऊन गेलं तर टीम जे बजरंग कारिवली संघाचं वर्चस्व राहील. अन्यथा जर प्रतिस्पर्धी संघाने त्या षटकामध्ये धावा जर ठोकल्या तर पलटवार टीम कामतगर संघाच्या माध्यमातून देखील केलं जाईल. पाहूया. मॅच तर इंटरेस्टिंग मोडवर जाऊन पोहोचलाय. येणारे 12 बॉल शिल्लक असतील. 12 चेंडूमध्ये करायचे आहेत. त्यामध्ये 34 धावा. गेम इज ऑन. मॅच इज ऑन. कोण जिंकेल पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. आणि जो जिंकेल 2 हात करताना दिसेल. या पुढची मॅच लगेच आपण बघणार आहोत. एका बाजूला जर पाहिलं गेलं तर जिंकेल तो संघ आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं गेलं तर साई स्पोर्ट खारबाव यांच्या विपक्षामध्ये खेळावं लागेल. 12 बॉलमध्ये करायच्या 34 धावा. पहिल्या षटकात धावा आल्या 20. दुसऱ्या षटकात आल्या 20. पहिल्या षटकात विकेट नव्हती. दुसऱ्या षटकात विकेट आली. आणि कुठेतरी जर पाहिलं गेलं धावसंख्येचा लगाम आहे तो वेगाने वाढताना दिसतोय. षटक क्रमांक 3 मध्ये आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर तयार होता मिस्टर अक्षय यांना आपण बघतात. अक्षय पाटील पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने घेतला. जबरदस्त कामगिरी विथ द बॉल विथ द बॅट राहिली. याही मॅचमध्ये जर पाहिले गेले तर पहिल्या डावाचा विचार केला तर अक्षय लवकर आऊट झाले. 5 बॉलमध्ये 5 धावा त्याने केल्या आहेत. परंतु पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं होतं ज्यावेळेला सरोली संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत होता लवकर आऊट झाले होते प्रतीक. त्यानंतर त्याने कमबॅक केला होता ॲज अ बॉलर म्हणून.
ऑप्टिकच्या बाहेर सफल झाले. इथे फायनल खेळण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट केलाय परंतु डायरेक्ट हिट होऊ शकला नाही आहे. सिंगल या बॉलवरती प्राप्त होईल. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटक्यावर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती. अर्थातच 37 धावा 37. खूप चांगली या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळते. तेवढीच चांगली गोलंदाजी. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ मातबर आपल्या जोर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. एक एक धावेला महत्त्व द्यावं लागेल. ज्याप्रमाणे जर पाहिले गेलं तर क्रिकेटचा खेळ आहे आणि एक एक धावेला महत्त्व देणं तेवढी एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. 33 धाव्यांचं लक्ष. येणारे बॉल असतील 11 चेंडूमध्ये 33 धावा. या ओव्हरमध्ये किमान 20 धावा ते अगदी 15 धावा घ्यायच्या तर कुठल्याही परिस्थितीमध्ये. पुढचा बॉल गोलंदाज तयार. या पुढचा बॉल बॅटची आतली कडा बॉल मागे निघून जाईल. पुन्हा एकदा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु या ठिकाणी नाही जमलं. पुन्हा एकदा एक धाव. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फडकावरती जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती. अर्थातच 38 धावा. येणारे 10 चेंडू आणि 32 धाव्यांचं समीकरण. 5 षटकार ठोकणं गरजेची गोष्ट असेल. पाच वाजले डेक्युरेट. यानंतर 4 षटकाचा मॅच होईल की नाही आता आयोजक विचार विनिमय करतील. या पुढचा बॉल ओव्हर दी विकेट. इथे फटका चांगला आहे. शॉर्ट आर्म पुल केले. क्षेत्ररक्षक आहेत पाहत राहतील या बॉलला आणि बॉल त्यांना बीट करत असताना बॉल थेट मैदानाच्या बाहेर. 6 धाव्यांसाठी षटकार. बॅक या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर षटकार आला. षटकाराच्या माध्यमातून संघात जाऊन सांगत असताना मैदानाच्या आतमध्ये मोहिल आणि मोहिलच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळतोय. 6 धावा. या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर षटकार पाहायला मिळतो. आजच्या दिवसातील पहिला फलंदाज ठरलाय ज्याने मागच्या रिझनला अगदी फाईन लेगला षटकार ठोकलाय. षटकाराच्या माध्यमातून संघात धावसंख्या 54. आता 16 धाव्यांचं लक्ष. येणारे चेंडू 7. या पुढचा बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक नाही आहे आणि इथे प्रयत्न केले परंतु प्रयत्न पडले कमी. मिळतील या बॉलवरती धावा 4. येतोय चौकार. मॅच मध्ये झाला पलटवार. आता मात्र जर पाहिले गेले तर येणारे बॉल असेल 6 चेंडूत करायचे आहेत 12 धावा. कोण जिंकेल? एका बाजूला जय बजरंग कारिवली. त्यांच्या विपक्षामध्ये जर पाहिलं तर जॉली स्पोर्ट कामतगर. दोन्ही टीम बलाढ्य आहेत. 6 चेंडू 12 धावा. घेऊयात एक डीजे ब्रेक आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येणार आहोत. 6 मध्ये 12. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. शेवटच्या बॉलपर्यंत मॅच जाईल नो डाऊट अबाउट इट. 6 बॉलमध्ये करायच्यात 12 धावा. काय बॅटिंग करतात मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटर. एका बाजूला मोहिल षटकार चौकार षटकार चौकार. दुसऱ्या बाजूला यशला आपण देखील बघताय 2 चौकार त्याच्या बॅटमधून. 1 षटकार आलेला आहे आतापर्यंत. जबरदस्त कामगिरी. षटक क्रमांक 4 मध्ये आमंत्रित केले जतीन पाटील या गोलंदाजाला. येणारा बॉल असेल 6 बॉलमध्ये करायच्यात 12 धावा. पैसा वसूल मॅच आजच्या दिवसातील हा महत्त्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 6 चेंडू करायच्यात 12 धावा. स्ट्राईक एंडवरती बॅटर पाहायला मिळतील मिस्टर यश. आतापर्यंत यशच्या बॅटमधून जर पाहिलं तर 5 बॉलमध्ये 16 धावा आतापर्यंत वैयक्तिक त्याने केल्यात. पहिला बॉल कट करण्याचा प्रयत्न. इथे ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला आहे. अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही असे चेंडू टाकाल तर संघ बॅकफुटला येईल. व्हाईटच्या स्वरूपात एक धाव पाहायला मिळेल. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती 59च्या घरामध्ये. 6 बॉलमध्ये करायच्यात 11 धावा. पुढचा बॉल पुन्हा एकदा जतीन तयार. या पुढचा बॉल पाया
टाकलाय, पायातून खोदून काढलाय, ऑन साइडला लॉंग ऑनला क्लिअर करणारा, या आमच्या कॉमेंट्री बॉक्सला मान वंदना देणारा या स्पर्धेतील एक दर्जेदार षटकार. किती ताकदीने हा चेंडू मारला असावा. बॅटवर जेवढा बॉल लागला त्यावेळेला बॉल सीमारेषा ओलांडली, त्यानंतर बॅट क्रॅक झाली. भरपूर ताकद आहे या फलंदाजामध्ये आणि ती ताकद त्याने मैदानाच्या आतमध्ये दाखवली. ते षटकार आलाय. ज्या बॅटने आतापर्यंत धावा केल्या होत्या तीच बॅट तुटल्या, आता नवीन बॅट मैदानाच्या आतमध्ये येईल. पाहूया त्या बॉलवरती काय घडेल. ओहो, यावेळेला जर पाहिले गेले तर ऑनसाईडला टर्न केल्या क्षेत्ररक्षक आहेत. शेवटच्या षटला बॉलला स्टॉप केला. दुसरी धावाचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालवला, वेगाने येत आहेत आणि इथे 2 धावा कंप्लीट केल्या. तिसरीचा प्रयत्न होतोय परंतु नाही. या ठिकाणी 2च धावेवरती सॅटिस्फाय व्हावं लागेल. मॅच आता मात्र क्रुशल मुवमेंटमध्ये जाऊन पोहोचलाय. येणारे चेंडू तुमच्याकडे जर पाहिले गेले तर असतील 4 चेंडूमध्ये करायचे आहेत 3 धावा. 4 चेंडू आणि 3 धावा. कुठेतरी जर पाहिले गेले तर असं वाटलं की आता कामतगर संघाचं कमबॅक होणार नाहीये, परंतु त्यानंतर निहारची विकेट गेली. मैदानाच्या आतमध्ये मोहिल आणि यशने प्रतिस्पर्धी संघांना घाम फोडलाय. येणारे बॉल असतील 4 चेंडूमध्ये करायचे आहेत 3 धावा. पैसा वसूल मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाज जतीन पाटील तयार. पुढे खेळण्याचा प्रयत्न कट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत पॉइंटला. इथे चुकी केले, चुकीला माफी नसेल कदापि. हा सामना सोडावा लागेल आणि इथे मैदानाच्या आतमध्ये 4 धाव्यांसाठी चौकार. हार्ड लक, टफ लक, जय बजरंग कारिवली संघ. चल लगेच आपण टॉससाठी यायचंय आणि कॉंग्रॅच्युलेशन्स टीम. जबरदस्त कामगिरी राहिली गेली. जॉली स्पोर्ट कामतगर संघ या मॅचचा म्हणत मॅच देताना देखील आनंद होईल. ज्याप्रमाणे बॅटिंग केली, 70 धावांचा पाठलाग होता असं वाटलं होऊ शकत नाही आहे. संध्याकाळ 17 आहे परंतु 70 धावांचा पाठलाग हा मात्र अफलातूनरित्या केला. त्यामध्ये महत्त्वपूर्ण खेळी राहिली ती म्हणजे निहार, मोहिल आणि यशचं कौतुक करावं लागेल. निहारने चांगली सुरुवात केली. पहिल्या 3 बॉलमध्ये 3 षटकार मारले, तिथून त्याने मॅच जिंकवली. मॅचमध्ये कंपल्सरी चेसिंग असेल. संध्याकाळचा वेळ आहे त्यामुळे सुपर ओव्हर नसेल याची नोंद घ्यायची. दोन्ही टीम कॅप्टन सुपर ओव्हर नसेल. मी विनंती करतोय माननीय श्री सूर्यकांत भगत आणि योगेश भगत या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. टाइमपास करू नका दोघं.